त्रिभाषा सूत्राचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। तर अहवाल आपण बघितलाच नव्हता तोपर्यंत आपलं सरकार पाडण्यात आल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला। त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता। तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते पण ते फोटोत दिसत नाही आहेत, आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती, तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला। आता तो दिला गेला तो एक असतं की बाबा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी अभ्यास गट नेमला, त्याची एकही बैठक झाली नाही। म्हणजे तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं। आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे, पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही। आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ चालली नाही, सरकारच पाडलं ना गद्दारी करून यांनी। 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती। 16 ऑक्टोबरला त्याचा GR 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला। हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला, मंत्रिमंडळाला सादर झाला। आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला। तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला। त्याचं हे काही इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलंय, त्याच्यात पण आहे। तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी, त्याच्यामुळे ना अभ्यासगटाची मीटिंग झाली आणि तो जो काही शिफारसी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही, पण GR यांनी काढला। जर का मी GR काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढून बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं GR, आणि मग मीच माझ्या GRची होळी करेन।